मीठे बच्चे, शिव जयंती का त्योहार बड़े से बड़ा त्योहार है। इसे तुम बच्चों को बहुत धूमधाम से मनाना है, जिससे सारी दुनिया को बाप के अवतरण का पता पड़े। प्रश्न: तुम बच्चों को किस बात में सुस्ती नहीं आनी चाहिए? अगर सुस्ती आती है तो उसका कारण क्या है? उत्तर: पढ़ाई या योग में तुम्हें जरा भी सुस्ती नहीं आनी चाहिए। लेकिन कई बच्चे समझते हैं सभी तो विजयमाला में नहीं आएंगे, सब तो राजा नहीं बनेंगे, इसलिए सुस्त बन जाते हैं, पढ़ाई पर ध्यान नहीं देते। लेकिन जिसका बाप से पूरा लव है वह एक्यूरेट पढ़ाई पढ़ेंगे, सुस्ती आ नहीं सकती। दूसरा प्रश्न: चलते चलते कई बच्चों की अवस्था डगमग क्यों हो जाती है? उत्तर: क्योंकि बाप को भूल देह अहंकार में आ जाते हैं। देह अहंकार के कारण एक दो को बहुत तंग करते हैं। चलन से ऐसा दिखाई पड़ता है जैसे देवता बनने वाला ही नहीं है। काम क्रोध के वशीभूत हो जाते हैं। ओम शांति। सभी ब्राह्मणों को यह पता है कि शिव जयंती है मुख्य। आजकल बर्थडे तो सबका मनाते हैं, परंतु शिव जयंती के संवत का कोई को पता नहीं है। मनुष्यों का संवत तो गाते आए हैं, क्राइस्ट का संवत पूछेंगे तो झट बताएंगे, उनका भी बर्थडे मनाते हैं। तुमने शिव जयंती पहले इतना धूमधाम से नहीं मनाई है। अब बच्चों को विचार चलाना है कि दुनिया को कैसे पता पड़े, क्योंकि अब शिव जयंती आने वाली है। तो ऐसा धूमधाम से जयंती मनाओ जो सारी दुनिया को पता पड़ जाए। मेहनत करनी है। सब बच्चों को मालूम कैसे पड़े कि सारी दुनिया का जो क्रिएटर है उनकी जयंती है, वह इस समय यहाँ है। बच्चों को मालूम कैसे पड़े? अखबारें तो बहुत छपती है, उनको कहा जाता है एडवर्टाइजमेंट, जिससे नाम मशहूर हो। अखबार का खर्चा भी बहुत होता है। अब शिव जयंती का तो सबको मालूम पड़ना चाहिए। तुमको सारी दुनिया का ओना रखना है। बाप का परिचय सबको देना है। गाया भी हुआ है कि बच्चों ने घर घर में बाप का संदेश पहुंचाया है कि बाप आया है, जिसको वर्षा लेना हो तो आकर लो। परंतु लेंगे वही जिन्होंने कल्प पहले लिया होगा। आत्मा तो जानती है, अब सबको मालूम पड़ेगा तो आ जाएंगे, क्योंकि और धर्मों में बहुत कन्वर्ट हो गए हैं। तुम भी अपने को देवी देवता थोड़े समझते थे, शूद्र धर्म में थे। अब तुमको बाप ने समझाया है। तुम अब समझ सकते हो कि हमको कौन पढ़ाते हैं। फिर भी घड़ी घड़ी भूल जाते हैं, जिस कारण उन्हों की अवस्था भी ऐसे ही रहती है। देवता बनने के जैसे लायक ही नहीं बनते हैं। काम का भूत या देह अभिमान का भूत होने से बाप को याद नहीं कर सकते। देही अभिमानी जब बने तब बाप को याद करे। बाप के साथ लव भी रहे और पढ़ाई में भी एक्यूरेट रहे। यह बहुत वैल्यूएबल ज्ञान रत्न है, जिसका बहुत नशा रहना चाहिए। तो बाबा म्हणता है कि समझ में आया है कि कौन पढ़ाता है हमें पढ़ाने वाला कौन है। लेकिन बाबा म्हणता है कि उतना देह अभिमान का भूत आने के कारण फिर उतना पुरुषार्थ नहीं करते हैं। जब हम स्वयं को आत्मा समझेंगे तब बाबा ऑटोमेटिक याद रहेगा, हमारा पुरुषार्थ ऊंचा होगा, श्रेष्ठ होगा। तो
जब हम अपने आप को आत्मा समझते हैं, बाबा को पहचान लेते हैं, तो बाबा म्हणते बाप के साथ प्यार भी रहेगा और पढ़ाई में भी एक्युरेट रहेंगे. अभ्यास, मुरलीचा अभ्यास पण चांगला होईल आणि बाबांवरती प्रेम पण खूप राहील, जेव्हा आपण स्वतःला आत्मा समजू आणि बाबांना ओळखलेले ती अवस्था. आणि याचा नशा असला पाहिजे. आपण व्हॅल्युएबल ज्ञान रत्न घेतोय, मौल्यवान ज्ञान रत्न घेतोय बाबांकडून. मौल्यवान काय, त्याची किंमत सुद्धा लावू शकत नाही आपण, असे ज्ञान रत्न बाबा आपल्याला देतोय. तर त्याचा तेवढा नशा असला पाहिजे, त्याचं महत्व आपल्याला तेवढं ठेवायचंय. कारण आपलं भाग्य बनवणारं हे ज्ञान आहे, आपल्याला श्रेष्ठ स्थितीमध्ये पोहोचवणारं ज्ञान आहे. दुसरी गोष्ट बाबांनी आज सांगितली की शिवरात्री, महाशिवरात्री येणार आहे. आता शिवजयंती आपण त्याला म्हणतो आपल्या ब्राह्मणांच्या भाषेमध्ये. बाबांचा अवतरणाची यादगार महाशिवरात्री दुनियावाले मनवतात, आपल्या हिशोबाने ती शिव जयंती है. बाबा आया था और उसने अवतरित होकर अपना महत्वपूर्ण कार्य किया था, उसकी निशानी है शिव जयंती महाशिवरात्री. तर ती महाशिवरात्री आता यावर्षी म्हणजे पुढच्या वर्षी आहे 18 फेब्रुवारीला. तर बाबा त्याच्यासाठी आताच तयार करतो की तुम्ही असं काही करा की दुनियावाल्यांना समजलं पाहिजे की उनका बाबा आया हुआ है और उनका बाबा उनके लिए नई दुनिया बना रहा है. बाबा के अवतरण का संदेश हमें सबको देना है. तर बाबा म्हणताय की बघा कोणत्या प्रकारे तुम्हाला हा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवता येईल. कारण सगळ्यांचा हक्क आहे, सगळ्यांना कळालं पाहिजे, दुनियावाल्यांना समजलं पाहिजे. आपला परिवार अजून बराचसा परिवार दूर आहे. बाबांचा जो परिवार आहे ओरिजिनल ब्राह्मण परिवार 33 कोटी आत्मे, सगळे काही आलेले नाहीये बाबांकडे. बरेचसे जण आले, कोर्स करून निघून गेले. तो वो प्रजा में आने वाले हैं, 33 कोटी मध्ये कुठेतरी येऊन जातील. पर जो बाबा के बनकर अपना भाग्य बनाए वो बच्चे अभी भी आना बाकी है. कुछ बच्चे तो हमें एक तो उनको भी देना है परिचय, उनको भी अपने परिवार में लाना है, उनका भी भाग्य बनाना है. आणि दुसरी गोष्ट की सगळ्यांना समजलं पाहिजे की परमात्मा कोण आहे. तो माझा बाबा आहे आणि तो नव्या दुनियेच्या स्थापनेचं कार्य करण्यासाठी आलेला आहे. तर बाबामध्ये हा खूप चान्स असतो चांगला. महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण कुठेही कोणालाही संदेश देऊ शकतो. कारण आपण शिवबाबाचं सांगणार आहे, शिवाचं सांगणार आहे, ते त्याचा परिचय देणार आहे, त्याच्याविषयीची माहिती सांगणार आहे. तो कोण आहे, कसा आहे, आता त्याचं काय कार्य चाललेलं आहे. आणि त्या महाशिवरात्रीला ऐकण्याची भावना पण असते लोकांची. तर आपण बघू आता आपल्याला इथं कसं करायचंय, इथं कशा प्रकारे काहीतरी तर आपण प्रोग्राम करू. किंवा मग बाबांनी आज सांगितलेलं आहे की पेपरमध्ये द्या, पेपरमध्ये तुम्ही द्यायला पाहिजे. हे सगळं बाबा आलेलं आहे त्याचं, ते जे 7 दिवसाचा कोर्स आहे त्याचं थोडं थोडं पेपरमध्ये आपण टाकू शकतो एका मोठ्या पानावरती. पण ते खर्च खूप जास्त आहे. तो हमें किस तरीके से करना है हम सोच सकते हैं. इसीलिए बाबा अभी ये 2-3 महीने पहले ही हमको बता रहा है कि अभी शिवरात्रि आने वाली है. तो सोचो किस तरीके से हम संदेश दे सकते हैं. आपण मोठा प्रोग्राम पण ठेवू शकतो, शाळेमध्ये प्रोग्राम घेऊ शकतो, 1 दिवसाचा 2 तासाचा प्रोग्राम आपण करू शकतो. दीदी येऊ शकतात, औरंगाबादच्या दीदी येऊ शकतात. जे जसं आपल्याला करता येईल आपण ठरवू नंतर. पण बाबा आज विचार करायसाठी ही मुरली चालवलेली की काय करायचंय बघा महाशिवरात्रीला. मुख्य बात है सेवा की. विजयमाला में वही पिरोएंगे, बाकी तो प्रजा बनेंगे. जितकं जसं शक्य होईल तितकी आपण आपल्याकडून तन मन धनानी सेवा करायची. वही विजयमाला में आएंगे जो सेवा करेंगे. फिर बाकी तो बाबा म्हणता है प्रजा में आ जाएंगे. प्रजा तो बहुत बनती है. कोई बड़े घर में जन्मता है तो सब उनको बधाइयां भेजते हैं. बाकी दुनिया में तो बहुत जन्मते रहते हैं. तुम तो बाप के वारिस बने हो, तो उस बेहद के बाप का जन्मदिन तो मनाना चाहिए. धूमधाम से त्रिमूर्ति शिव जयंती मनानी है. क्या करे जो बहुतों को मालूम पड़े, यह फुरना रहता है ना. किस प्रकार की सेवा करे जो हमारे कल्प पहले वाले ब्राह्मण कुलभूषण फिर से आ जाए. युक्तियां रची जाती है. बाप कहते हैं सिवाय अखबार के मुश्किल है. अखबार सब तरफ जाती है. अखबार के 2-4 पेज लेना पड़े. तो बाबा म्हणताय की जसं कोणाच्या घरामध्ये मुलाचा जन्म झाला, बाळाचा जन्म झाला तर सगळे अभिनंदन करतात, बधाइयां देते हैं उनको. तो अभी तो हम तो भगवान के वारिस बने. हमारा नया जन्म हुआ, इतना सुंदर जन्म हुआ है. बाबा म्हणताय तुमचं तर सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे. आणि तुम्ही पण सगळ्यांना हा परिचय देऊन की तुम भी उस बाबा के बच्चे हो, वारिस हो,
सगळ्यांचं अभिनंदन करायचंय, सगळ्यांना ही खुशखबरी तुम्ही द्यायची. त्यासाठी बाबा म्हणताय, बाबांनी अजून सांगितलं पेपरच्या द्वारे चांगल्या प्रकारे होऊ शकतं, कारण पेपर सगळे वाचतात. अब तुमको बाप की जयंती मनानी है जो सबको मालूम पड़े. अखबार में 2 पेज डाले तो कोई हर्जा नहीं है. बहुतों को पता पड़ना चाहिए. समय नाजुक आता जाता है, नहीं तो फिर देरी पड़ जाएगी. बाबा नंतर कोणी पेपरही घेणार नाही आणि पेपर वाचणे ती पोचणार पण नाही. कोरोनामध्ये कधी कधी पेपर सुद्धा आलेच नाही. तो ऐसा बाबा म्हणता है कि फिर देरी हो जाएगी, बाद में नहीं कर सकेंगे. अब शिव जयंती के लिए पहले से ही तैयारी करनी चाहिए. काय करायचंय बाबा म्हणतात, पहिलेच विचार करा. वेळेवरती आपण 2-4 दिवसामध्ये नाही घेऊ शकत निर्णय, तर त्यामुळे बाबा आजच मुरली चालवतोय. अखबार के 2 पेज लेवे जिसमें त्रिमूर्ति, झाड़ और आजकल की पॉइंट्स लिखी जाए. गंगा स्नान से सदगति नहीं होती है. जैसे 4 पेज वाला लिटरेचर है, वैसे आगे पीछे भी डाला जाए. उतरती कला और चढ़ती कला वाला चित्र और जो मुख्य चित्र है, विचार करना चाहिए कौन कौन से मुख्य चित्र हैं, जिससे मनुष्य समझ जाए कि बरोबर दुर्गति हुई है. बाबा बच्चों का ध्यान खिंचवाते हैं. विचार सागर मंथन करना चाहिए. तर बाबा म्हणताय, विचार करा, विचार सागर मंथन करा. कशा प्रकारे सेवा करता येईल, कशा प्रकारे आपल्याला पेपरमध्ये टाकता येईल, पेपरमध्ये टाकलं तर कोणते कोणते चित्र टाकायचे, त्याचं काय संदेश द्यायचं, त्याच्यामधून आजकालची हालत कशी झालेली हे कसं सांगायचं. बाबा म्हणताय, विचार सागर हर एक, आणि आपण आपलं मत देऊ शकतो प्रत्येक जण की आपल्याला काय करायचंय शिवजयंतीला. आपण सांगायचंय की आपण काय करू शकतो शिवजयंतीला, काय करायला पाहिजे, की ज्यामुळे कमीत कमी आपल्या गावामध्ये आसपास तरी ही सेवा वाढली पाहिजे. मग सगळीकडे वाढेल, पण पहिले तर आपलं कर्तव्य आपला एरिया. अखबार में कोई चीज डाली जाती है तो उन्हों को दृष्टी भी देनी है. तर मग बाबा म्हणतात पेपरमध्ये काय, आणि पेपरमध्ये टाकलं तर जिल्ह्याभरामध्ये जाईल, राज्यामध्ये जाऊ शकतं. तो त्यामुळे पेपरचा आज बाबा सांगताय. आणि जेव्हा तुम्ही टाकता, बाबा म्हणताय जे काही तुम्ही त्या पेपरमध्ये टाकायला द्याल, संदेश द्याल पेपरमध्ये, तर त्याला आधी दृष्टी द्या. बाबांच्या आठवणीमध्ये ते बाबांकडून ताकद घेऊन त्या संदेशामध्ये भरा आणि मग द्या. असं नाही की बस ये डालना है, असं नाही. बाबा म्हणताय ते पण खूप व्यवस्थित विधीपूर्वक ते पेपरवाल्यांकडे द्या, म्हणजे त्यातून सेवा होईल. अभी शिव जयंती में 2-2.5 मास है, तुम बहुत काम कर सकते हो. 2-4 अखबारों में डालना चाहिए. हिंदी और अंग्रेजी मुख्य आहे. बाबा म्हणताय एक काय 2-4 पेपरमध्ये तुम्ही हे द्या. खूप मोठा प्रचार पहिले सुरुवातीला टाकलेलं होतं, पण त्यावेळेला हे माहिती नव्हतं, म्हणजे थोडंसं वेगळ्या नजरेने बघायचे. पण आता तर सगळ्यांना परिचय झालेला आहे ओम शांतीचा, तर त्यामुळे आता जर पेपरमध्ये टाकलं तर त्याचा खूप चांगला परिणाम होईल. तो शिव जयंती इस रीति मनाना ठीक होगा. सारी दुनिया के बाप का बर्थडे है, यह सबको मालूम पड़ जाए. सारी दुनिया के बाप का बर्थडे, सारी दुनिया का बाप है शिव बाबा, और उसके अवतरण का यादगार है महाशिवरात्रि. बाबा म्हणता है सगळ्यांना समजलं पाहिजे, सभी मेरे बच्चे हैं. अखबारें तो दूर तक जाती है. ऑटोमॅटिक सगळीकडे चालले जाईल. लाखोंच्या संख्येमध्ये ते पेपर छापतात. एका दिवसाचा जो पेपर असतो, लाखो प्रती त्याच्या छापल्या जातात, दूरपर्यंत ते जातात. एका पेपरवाल्यांकडे आपण दिलं तर एकाच वेळेला लाखो जणांपर्यंत आपण पोहोचू शकतो. सेंसिबल एडिटर जो होते हैं, धर्मी ख्यालात वाले होते हैं, वह पैसे नहीं लेते. मग बाबा म्हणते लाखोंचा खर्च तर आहे त्याला, कारण कमी पैसे नाही घेत. पेपर पूर्ण जर पेपरचा 1 पेज घ्यायचं तर खूप खर्च आहे. पण बाबा म्हणते काही काही संपादक असे असतात की जे धार्मिक असतात, तर त्यांना जर तुम्ही समजवलं, त्यांची जर सेवा केली, त्यांना जर बाबांचा परिचय दिला, तर बाबा म्हणतात ते फ्रीमध्ये पण टाकू शकतात, फ्रीमध्येही टाकू शकतात, पैसे नाही घेणार. कारण त्यांना कळेल, त्यांना लक्षात येईल की आता फार मोठं पुण्य आहे जर आपण हे आपल्या पेपरद्वारे आपण हे करतोय तर. तो पैसे नहीं लेते, यह तो सबके कल्याण के लिए है, करके थोड़ा खर्च होगा. थोडंफार बाबा म्हणता घेतील किंवा घेणार पण नाही. तो लेकिन हमें सेवा करनी पड़ेगी, उनको समझाना पड़ेगा. हिम्मते बच्चे मदते बाप, ऐसे ऐसे ख्यालात चलने चाहिए. तर आपण हिम्मत ठेवली तर बाबा मदत करेल आणि पेपरमध्ये आपण टाकू शकतो. मनुष्य नहीं जानते कल्याण अकल्याण किसको कहा जाता है. कल्याण की मत कौन दे सकता है, कुछ भी समझते नहीं है.
तुम बच्चे जानते हो। तो ये कल्याण की बातें हैं, सबके कल्याण की बातें हैं। तो बाबा म्हणता तुम्हें पता है, दुनिया वालों को नहीं पता, लेकिन तुम्हें समझाना पड़ेगा कि सबका कल्याण इस ज्ञान में समाया हुआ है। यह है राजयोग, राजाई प्राप्त करने का। पढ़ाई व योग में सुस्ती करने से राजाई नहीं प्राप्त कर सकेंगे। लिमिट है, इतने राजाई बनने हैं, जास्ती बन न सकेंगे। तो बाबा म्हणता है पढ़ाई में और योग में सुस्ती नाही करणे, लूज नाही पडायचे, ढिल्ला नाही पडायचे. योग आणि अभ्यास मुरली आपल्याला खूप व्यवस्थित ऐकायची आहे. बाबांची आठवण पण ॲक्युरेट करायची, स्वतःला आत्मा समजून, आणि मुरली खूप लक्षपूर्वक ऐकायची. कारण बाबा म्हणताय इसमें अगर सुस्ती करेंगे, ढीले हो जाएंगे तो राजाई नहीं मिल सकती, क्योंकि लिमिटेड नंबर है. असं नाही की लाखो राजा आहे, कमी संख्या आहे ती. आपल्याला त्या राजामध्ये नंबर लावायचा, राजा बनण्यामध्ये नंबर लावायचा है. तर बाबा म्हणते पढ़ाई और योग में सुस्ती नहीं करनी. और सेवा के बारे में तो बाबा ने बताया ही. और पढ़ाई और योग में हम पक्के रहेंगे तो धारणा में भी रहेंगे. तो चारों विषयों में जो आगे बढ़ेगा वो राजा बनने वाला है. अच्छे पुरुषार्थी जो होंगे वह कभी नहीं कहेंगे कि जो तकदीर में होगा. ड्रामा अनुसार ऐसे ऐसे ख्यालात वाले प्रजा में जाकर नौकर बनेंगे. पद ऊंचा पाना है तो एडवर्टाइज करनी पड़े, नहीं तो उलाना देंगे, इसलिए अखबार में डालते. अपना चित्र और मुख्य मुख्य बातें लिखनी है. त्रिमूर्ति गोला भी डालना है. उतरती कला चढ़ती कला वाला चित्र भी डालना है. भारत दी हेवन, भारत दी हेल. हेवन में कितना समय रहते, हेल में कितना समय रहते. अब बाबा डायरेक्शन दे रहे हैं. अगर कोई मुरली मिस कर दे तो डायरेक्शन का पता नहीं पड़ेगा, मददगार बन नहीं सकेंगे. तो बाबा म्हणता है कि अच्छे पुरुषार्थी जो होंगे वह कभी नहीं कहेंगे कि तकदीर में होगा. जो तकदीर में होगा वो हम बन जाएंगे. ड्रामा फिक्स है, जो तकदीर में होगा बन जाएंगे. पण ड्राम्यामध्ये पुरुषार्थ फिक्स आहे. आणि आपल्याला माहिती थोडी 5000 वर्षापूर्वी आपण काय पुरुषार्थ केलेला आहे. म्हणून आपण आतापासूनच फुल पुरुषार्थ करायला सुरुवात करायची आहे. की माझा पुरुषार्थ इतका श्रेष्ठ झाला होता 5000 वर्षापूर्वी की मी राजा बनलो होतो, आणि मला पुन्हा तो रिपीट करायचा. पुरुषार्थाने प्राप्ती आहे, पुरुषार्थ रिपीट करायचा आपल्याला. असं नाही की ड्राम्यामध्ये जे असेल ऑटोमॅटिक थोडी होणार आहे. तो पुरुषार्थ तो करणं आहे, पक्का करणं आहे. आणि म्हणून बाबा म्हणताय की अजून मग मी आज तुम्हाला सेवेसाठी समजवतोय की काय कशा प्रकारे सेवा करायची, पेपरमध्ये टाकायचंय, किंवा कशा पद्धतीने परिचय द्यायचा आहे की सबका बाबा है, वो सबका बाबा है, सबका बाबा आया हुआ है, अवतरित हुआ है, नई दुनिया की स्थापना हो रही है. तो बाबा म्हणते कैसे किसको समझाना है ये मैं बता रहा हूं. अगर कोई मुरली मिस कर दे तो बाबा म्हणते डायरेक्शन का पता नहीं पड़ेगा और फिर मददगार नहीं बन सकेंगे. तर आता ही मुरली ज्यांची मिस झालेली त्यांना नाही कळणार की बाबांनी काय काय सांगितले. तेवढं घरी जरी ऐकलं तरी तेवढं नाही कळत, तेवढं ते बुद्धीमध्ये त्या गोष्टी येत नाही. कारण मुरली क्लासमध्ये बाबांची उपस्थिती असते गुप्त, आणि बाबा तशी शक्ती भरत असतो की आपण करू शकतो. तसं ते फक्त कळेल की बाबांनी काय सांगितलं, पण बुद्धीमध्ये जाणार नाही की आपल्याला हे करायचं. तर म्हणून बाबा म्हणताय जिन्होंने मुरली मिस कर दी है उनको इस डायरेक्शन का पता नहीं पड़ेगा और मददगार भी नहीं बन सकेंगे, फिर बाबा को मदद भी नहीं कर सकेंगे. और जो बाबा के मददगार बनेंगे उनका कितना ऊंचा भाग्य है. और बाबा की मदद भी बाबा को क्यों चाहिए, उसके लिए नहीं चाहिए, बच्चों के कल्याण के लिए बाबा को हमारी मदद चाहिए. और हम निमित्त बनेंगे तो हमें वो वर्षा दे सकता है. अगर हम निमित्त नहीं बनेंगे तो वर्षा भी नहीं दे सकता है. अगर हम निमित्त नहीं है, बाकी दुनिया वाले भी निमित्त नहीं, उनको भी वर्षा नहीं दे सकता, हमको भी नहीं दे सकता. अगर हमको दिया, हम निमित्त नहीं बने और वर्षा हमें दे दिया, तो बाकी दुनिया वालों पर उसका अन्याय हो जाएगा. म्हणून बाबा जे मदत करतात, जे निमित्त बनतात, जे चारही विषयामध्ये पुढे जात आहेत त्यांनाच वारसा हक्क देऊ शकतो. जे नाही जाते पुढे, जे चारही विषयामध्ये मागे राहून जात आहे, त्यांना बाबा वारसा हक्क देऊ शकत नाही. कारण मग तो अन्याय केल्यासारखं होईल. मग बाकीच्यांनी काय केलं जे ज्ञानामध्ये नाही, क्योंकि सब उसके बच्चे हैं. तो हमें स्पेशल क्वालिटी दिखानी पड़ेगी कि हम उनसे अलग है, हम चारों विषयों में आगे जा रहे, तब बाबा हमें देता है. म्हणून बाबा म्हणता है कि जिनको मेरा डायरेक्शन ही समझ में नहीं आएगा वो मददगार भी नहीं बनेंगे, और मददगार नहीं बनेंगे तो भाग्य भी उनका उतना ऊंचा नहीं बनेगा.
कोई कोई बहुत तंग करते, देहाभिमानी बन जाते, सेंटर के हेड बने, देहाभिमान आया तो यह मरा। बाप को कभी अहंकार आ न सके। बाबा कहते हैं हम ओबीडियंट सर्वेंट हैं। देखो यहाँ बहुत बड़े बड़े आदमी आते हैं, देखते हैं बर्तन हाथ से मांजते हैं तो खुद भी मांजने लग पड़ते हैं, परंतु कोई कोई को देहंकार आ जाता है, थाली कटोरा नहीं साफ कर सकते, ऐसे देहाभिमान वाले गिर पड़ते हैं। तो बाबा म्हणता है चाहे आप कुछ भी बन जाए, ज्ञान में कितना भी बड़ा बन जाए, सेंटर के निमित्त बन जाए, लेकिन आप देहंकार में नहीं आना, क्योंकि भगवान जिसने इस सारी दुनिया में यज्ञ रचा है, सारे ज्ञान का स्रोत आहे, ज्याच्यापासून या ज्ञानाची सुरुवात झाली आणि त्याने सगळे एवढे सेंटर बनवले, इतक्या सगळ्या पाठशाला उघडल्या, तो मालक आहे, तो बॉस आहे, त्याला अहंकार नाही, आपल्याला कशाचा अहंकार? एखाद्या ठिकाणची आपण सेवा घेतली हातामध्ये तर. आणि दुसरी गोष्ट बाबा म्हणताय कि बर्तन मांजने में भी, उसमें भी अहंकार नहीं रहना चाहिए, बर्तन भी मांजना पड़ेगा कभी कभी। बाबा म्हणते हैं थाली कटोरा साफ नहीं करते हैं क्योंकि देह अभिमान रहता है, तो हमें इस अहंकार को, हर प्रकार के अहंकार को त्यागना है, सेवा में आगे बढ़ना है। बाबा ने सेवा दी है, कोई भी प्रकार की सेवा, कोणतीही सेवा, भाषण करायचंय, मुरली सांगायची आहे, धन लावायचंय, कर्माद्वारे सेवा करायची, आपल्या शरीराद्वारे सेवा करायची है, मनसा सेवा द्यायची, सब बाबा ने हमें सेवा दी है। हम कुछ नहीं कर सकते, बाबा की ताकत नहीं तो हम कुछ नहीं कर सकते, बाबा के बिना मदद के हम कुछ नहीं कर सकते, कोई भी इस ज्ञान मार्ग में कुछ भी नहीं कर सकता है। म्हणून आपण काहीही केलेले या ज्ञान मार्गामध्ये, तन मन धन काही लावलेले आहे, सब बाबा ने कराया है। मैंने किया ये भाव आया, उसी समय हमारा भाग्य कट हो जाएगा, उसमें से जो प्राप्ति होने वाली थी वो कट हो जाएगी। जो अगर मैंने किया ये सोचा, बाबा ने कराया, हे आपल्याला विचार करायचा कधीही, कोणत्याही गोष्टीमध्ये। घर घर में गीता पाठशाला खोलनी है तो वृद्धि होती जाएगी, लिख देना चाहिए, आओ तुमको अपने पारलौकिक बाप का परिचय दे, बेहद के बाप से बेहद का वर्षा कैसे मिलता है वह आकर समझो, एक सेकंड में जीवन मुक्ति कैसे मिल सकती है। बाबा म्हणते घर घर में गीता पाठशाला, म्हणजे कोणी येईल तुमच्याकडे त्याला ज्ञान मिळालं पाहिजे। ये घर घर में पाठशाला होनी चाहिए कि जो भी आएगा, बाबा म्हणता है लिख दो अपने घर में, घर के बाहर घर में लिख दो कि हम आपको पारलौकिक बाप का परिचय देते। ये सबका बाबा है, शिव बाबा सबका पिता है, हम सब उसके बच्चे हैं, आप भी उसके बच्चे हो। भगवान निराकार है, देहधारी नहीं है, निराकार है, ज्योति बिंदु स्वरूप है, और उसके आप भी बच्चे हो। और बेहद के बाद फिर उससे वारसा कैसे मिल सकता है, त्याच्याकडून वारसा हक्क कसा घ्यायचा हे आम्ही तुम्हाला सांगतो। ज्ञानामध्ये कोर्स करायचा, बाबांना ओळखायचं, मग मुरली ऐकायची, मुरलीच्या आधाराने बाबा शिकवतो मग कसं कसं करायचं, आणि त्या आधाराने आपल्याला डायरेक्ट परमेश्वराकडून वारसा हक्क मिळतो। बाबा म्हणतात कोई भी आए उसको ये आप समझा सकते हो, ये बातें समझा सकते हो, घर में लिख कर रख सकते हो, तर प्रत्येक घर ही बाबांची पाठशाला होऊन जाईल। अलग मैटर छपाकर भी अखबार के साथ भेज सकते हैं। मग दुसरी गोष्ट बाबा सांगताय, एक तर पेपरमध्ये पेपरचे पेजेस घेऊन त्यामध्ये टाकू शकता, किंवा मग त्याच्यासोबत मग पाठवतात, जसे पॉम्पलेट टाकतात काही काही, बरेच जण मध्ये मध्ये बंद झालं होतं, मध्ये मध्ये येतं, तर आपण ते करू शकतो की पेपर वाल्यांकडेच देऊन टाकायचं आणि आपला जो संदेश आहे तो संदेश त्याच्यामध्ये टाकून ते सगळ्या घराघरापर्यंत जाऊ शकतो। तो अलग मैटर छपाकर भी अखबार के साथ भेज सकते हैं, तर हे तर आपण करू शकतो सहजपणे, त्याला काही जास्त खर्च येत नाही। वह भी अखबार वालों से प्रबंध करा सकते हैं। बाबा म्हणतायत त्यांनी नाही छापायला तयार किंवा खर्च खूप जास्त येतोय, परवडणारा नाहीये, तर बाबा म्हणताय पेपर जे मुख्य ठिकाण आहे छपाईचं, पेपर छपाई जिथं होते आणि जिथून सगळ्या जिल्हाभरामध्ये जातं पेपर, तर त्यांच्याकडे त्यांना सांगून तुम्ही प्रत्येक पेपरमध्ये हे टाकू शकता, पॉम्पलेट प्रत्येक पेपरमध्ये, तर त्यातून पण खूप सेवा होईल। असं नाही आता आपल्या गावामध्ये पेपर आले, आपण त्याच्यामध्ये पॉम्पलेट टाकू तर 50 जणांना भेटेल, 100 जणांना भेटेल, पण बाबा म्हणतात तिथं ज्या मेन ठिकाणाहून पेपर निघणार आहे त्यांनाच तुम्ही जाऊन भेटले, त्यांना रिक्वेस्ट केली तर प्रत्येक पेपर बरोबर हा संदेश तुमचा जाऊ शकतो प्रत्येक पूर्ण जिल्ह्याभरामध्ये। तर वेगवेगळ्या युक्त्या सांगत असतो बाबा आपल्याला, आपण बघायचं आपल्याला काय सुचतं, काय योग्य वाटतं, आपण काय करू शकतो, काय आपल्याकडून होईल,
ते आपण बघून आपल्या पद्धतीने इथं आपण सेवा करू शकतो, जे आपल्याला शक्य आहे. बाबा तर सगळ्या प्रकारचे मार्गदर्शन करतो आपल्याला, की असं करा, तसं करा, असं करू शकता, तसं करू शकता. तर आपण करू शकतो म्हणून बाबा आपल्याला सांगतोय. तर आपण ठरवायचं आपल्याला काय करायचं, या महाशिवरात्रीला काय करायचंय, पुढे काय करायचंय, हे आपण आपल्या पद्धतीने त्याचा क्रम लावू शकतो. आता हे करू, मग पुढे हे करू, असं. तो बाबा म्हणता है, पुरुषार्थ करने से हो सकता है, नहीं तो सबको मालूम कैसे पड़े. त्रिमूर्ती शिव जयंती का. तर बाबा म्हणताय की सर्वांना माहित तर झालं पाहिजे. सगळ्यांना माहित कसं पडेल जर तुम्ही असं काही सेवा नाही केली तर. सगळ्यांपर्यंत तुम्हाला पोहोचायचंय. अच्छा, मीठे मीठे सिक्के लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार गुड मॉर्निंग नमस्ते. वहां बाबा वहां, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है, बाप का मददगार बन सभी को बाप का परिचय देने की युक्ति रचनी है. विचार सागर मंथन करना है, ज्ञान के नशे में रहना है. तर असं तर आपण जेव्हा जेव्हा शक्य जसं ज्या पद्धतीने आपल्याला परिचय देता येईल त्या पद्धतीने तर आपण देतोच. पण बाबाने आज विशेष सांगितलं की महाशिवरात्री येते, 2-2.5 महिन्याच्या आसपास आता राहिलेले महाशिवरात्रीला. तर तेव्हा कसा बाबांचा परिचय आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा. बाबा म्हणताय विचार करा. वेळ दिलेला आहे बाबांनी विचार करायला. ज्ञान के नशे में रहना है, देह अहंकार छोड़ देही अभिमानी बनना है, अपनी सेवा दूसरों से नहीं लेनी है, मम्मा बाबा से रीस नहीं करनी है, उनके समान बनना है. बाबा म्हणतात देहंकार सोडा, आत्माभिमानी बना, ज्ञानाच्या नशामध्ये राहा आणि मम्मा बाबांसारखं तुम्हाला आपलं जीवन बनवायचंय. निरहंकारी, निर्विकारी आणि संपूर्ण गुणवान. वरदान, स्नेह की शक्ति द्वारा मेहनत से मुक्त होने वाले परमात्मा स्नेही भव. स्नेह की शक्ति मेहनत को सहज कर देती है. जहां मोहब्बत है वहां मेहनत नहीं होती. मेहनत मनोरंजन बन जाती है. तर बाबा म्हणतात जिथं प्रेम आहे तिथं आपण कितीही काहीही करतोय तर ती मेहनत नाही वाटत, ती मनोरंजन बनते. जसं एखादी आई बाळासाठी काय काय करते, मुलासाठी काय काय करते, तिला असं नाही वाटत की आपण खूप कष्ट घेतो, याच्यासाठी खूप मेहनत आहे. तिला उलट आनंद येतो त्याच्यामध्ये, मुलासाठी काही करण्यामध्ये, आपल्या बाळासाठी काही करण्यामध्ये तो आनंद येतो. कारण काय, प्रेम आहे, स्नेह आहे, प्युअर स्नेह आहे. तर ते मेहनत नहीं लगती है. तो ऐसे ही हमारा भी बाबा के साथ प्यार हो जाए तो बाबा का काम कर रहे हैं, बाबा को मदद कर रहे हैं, तो उसमें हमें आनंद आएगा, मजा आएगा. आणि बाबांनी सांगितलेले मुझे अपना बच्चा बना लो. आईचं आणि मुलाचं नातं. शिवबाबा मेरा बालक है और उसके लिए मैं ये कर रही हूं, उसका काम है, उसके लिए कर रही हूं. तर ती मेहनत नाही वाटणार आणि आनंदामध्ये आपण खूप मनोरंजनाचा अनुभव करत करत बाबांचे हे कार्य पार पाडू शकतो. भिन्न भिन्न बंधनों में बंधी हुई आत्माएं मेहनत करती है, लेकिन परमात्मा स्नेही आत्माएं सहज ही मेहनत से मुक्त हो जाती है. मग या दुनियेच्या जे फक्त नात्यांच्या बंधनामध्ये अटकलेले, नात्यांचं बंधन आहे, त्यामध्ये मोहाचे धागे आलेले, तर त्यावेळेला बाबा म्हणताय की मेहनत लागते. त्याच्यामध्ये मग मेहनतीचा अनुभव होतो की काय काय करावं लागतं आपल्याला. जबरदस्तीने करतात, आपले कर्तव्य पार पाडतात. पण बाबा म्हणतात लेकिन परमात्मा स्नेही आत्माएं सहज ही मेहनत से मुक्त हो जाती है. पण ज्यांचं बाबांवरती प्रेम आहे, ज्यांचं बाबांशी प्रेमाचं नातं आहे, ते बाबा म्हणतात त्यांना मेहनत वाटणारच नाही. क्योंकि ईश्वरीय प्यार आणि त्याच्यामधून बाबांची जी किरणं आपल्यामध्ये येतील, बाबांचं जे प्रेम आपल्याला प्राप्त होईल, तर कोणत्याही गोष्टीमध्ये, कोणतीही सेवा करण्यामध्ये आपल्याला मेहनत नाही वाटणार. बहुत प्यार से हम ये सेवा करेंगे. यह स्नेह का वरदान सदा स्मृति में रहे तो कितनी भी बड़ी परिस्थिति हो, प्यार से, स्नेह से परिस्थिति रूपी पहाड़ भी परिवर्तन हो
पाणी के समान हलका बन जाता है. बाबा म्हणतात स्नेहाचं वरदान आहे तुम्हाला, आणि हे वरदान तुम्ही कायम आठवणीमध्ये ठेवा. कायम आठवण ठेवा की बाबांकडून स्नेहाचा वर्षाव माझ्यावरती होतोय. स्नेहाचा वरदानी हात बाबांनी माझ्यावरती ठेवलाय. बाबांचं प्रेम माझ्यासाठी आहे. बाबा माझ्यावरती खूप प्रेम करतो. तो हम अगर इस दुनिया की बातों को भूल जाएंगे, तो जो पडदा आहे, आत्म्यावरती पडदा आलेला या दुनियेचा, दुनिया वाले, व्यक्ती, वस्तू, वैभव, तो पडदा आपण हटवला तर बाबांचं प्रेम डायरेक्ट जाईल आपल्यामध्ये. त्याचा अनुभव होईल. त्याचा अनुभव का येत नाही की बाबा माझ्यावरती खूप प्रेम करतो? कारण आपण दुनियेमध्ये अटकलेलो आहे, या भंगार दुनियेमध्ये अटकलेलो आहे, म्हणून बाबांच्या प्रेमाचा अनुभव नाही येत. जेव्हा तो पडदा हटेल, सगळ्यांना आपण बाबांचा बच्चा समजू, आत्मा बघू, ड्रामा पक्का राहील बुद्धीमध्ये, तर मग बाबांचं प्रेम आपल्यामध्ये येईल आणि मग ते दुनियेकडे प्रसारित होत राहील. आपल्याकडून त्याचं प्रसारण होईल, दुनियावाल्यांना जाईल, आपल्याकडून त्यांना स्नेह मिळेल. हमें किसी से कुछ नहीं चाहिए इस दुनिया में, कोई कुछ हमें दे भी नहीं सकता है. हमारी इच्छा को पूर्ण करने की ताकत अब दुनिया में किसी में भी नहीं है. अगर हमें कुछ प्राप्ति करनी है, कुछ भी चाहिए, बाबा बैठा है. हे जेव्हा बुद्धीमध्ये राहील तेव्हा मग हा पडदा हटून बाबांच्या स्नेहाचं जे वरदान आहे ते आपल्यामध्ये ऍक्टिव्हेट होऊन जाईल. आणि मग बाबांच्या प्रेमाचा जेव्हा आपल्याला सुंदर अनुभव येईल तेव्हा आपले सगळे बंधनं समाप्त होऊन जातील आणि आपल्याकडून खूप चांगल्या प्रकारे या ज्ञानमार्गामध्ये सेवा होईल. आणि ती पण कशी? मनोरंजन समजून आपण सेवा करू. लोड नाही येणार त्या जे काही करतोय आपण, प्रेशर नाही वाटणार आपल्याला. आणि परिणाम काय होईल त्याचा? एकदा बाबांचा स्नेह आपल्याला प्राप्त व्हायला लागला, डायरेक्ट तो पडदा हटून बाबांचा स्नेह प्राप्त व्हायला लागला, तर बाबा म्हणताय प्यार से स्नेह से परिस्थिती रूपी पहाड़ भी परिवर्तन होकर पानी के समान हलका बन जाता है. डोंगरा एवढी परिस्थिती असू द्या, डोंगरा एवढं मोठं संकट असू द्या, पण जेव्हा बाबांचा प्रेमाचा झरा इथं वाहतोय तेव्हा बाबा म्हणताय परिस्थिती पण कशी होऊन जाईल? एकदम पाण्यासारखी होऊन जाईल, वाहून जाईल, एकदम हलकी होऊन जाईल. डोंगर खूप मोठं संकट, खूप मोठी परिस्थिती, पण बाबांचं प्रेम त्याला संपवून टाकेल. तो इसलिए बाबा का प्यार हमें कैसे प्राप्त हो ये हमें देखना है, बस यही हमारा पुरुषार्थ है. स्लोगन: सदा निर्विघ्न रहना और दूसरों को निर्विघ्न बनाना, यही यथार्थ सेवा है. खरी सेवा काय? की सदा स्वतः निर्विघ्न राहायचे. स्वतः निर्विघ्न कसं राहू आपण? व्यर्थ नाहीये मनामध्ये, कोणाविषयी मैल नाहीये, कोणाविषयी द्वेष भावना नाहीये, मनामध्ये काहीही गडबड नाहीये. आपल्या स्वभाव संस्कार जो आपण द्वापरपासून बिघडवला होता तो समाप्त झालेला आहे. बाबांच्या प्रेमाचा झरा मध्ये वाहतोय आपण, बिलकुल आत्मिक स्थितीमध्ये, शांत स्वरूप स्थितीमध्ये, तर आपण निर्विघ्न आहे. तो निर्विघ्न अवस्था है. भले विघ्न आएगा लेकिन उसका परिणाम हमारे ऊपर नहीं होगा, तो हम निर्विघ्न है. आणि मग हे निर्विघ्न राहून दुसऱ्यांना आपण निर्विघ्न बनवू शकतो. जो आपण आपल्या स्नेहाचे, शक्तीचे व्हायब्रेशन दुसऱ्यांना देऊ, आपल्याद्वारे त्यांना शक्ती मिळेल, शांती मिळेल, प्रेम मिळेल, आनंद मिळेल, सहयोग मिळेल, तर ऑटोमॅटिक ते पण निर्विघ्न बनतील. आणि बाबा म्हणतात स्वतः निर्विघ्न राहणं आणि दुसऱ्यांनाही निर्विघ्न बनवणं हीच खरी सेवा आहे. हाच खरा गणपतीचा पार्ट आपल्याला इथं बजवायचा आहे. अच्छा, ओम शांति. कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, सत्य बोलो, सोच समझकर बोलो.